नमस्कार बंधू आणि भगिनींनो, नवनवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण भ्रामरी कशी करायची ते बघणार आहोत. तर कानामध्ये अंगठे टाकायचे, 2 बोटं इथे करंगळी खाली आणि मचा उच्चार करायचा. अशा पद्धतीने आपण भ्रामरी केलेली आहे. तर 5 ते 10 मिनिट भ्रामरी करायची, जास्त वेळ करायची नाही. तर भ्रामरी करण्याचे फायदे काय आहेत? तर नाक कान घशासाठी आपण भ्रामरी करू शकतो आणि भ्रामरी केल्यामुळे आपल्याला झोप शांत लागते, एकाग्रता वाढते, मन प्रसन्न राहते, काळजी चिंता मिटते. आता या ज्याप्रमाणे आपण फायदे पाहिलेले आहेत त्या तसेच आपले तोटेसुद्धा आहेत. तर ज्यांना व्हर्टिगोचा त्रास आहे त्यांनी भ्रामरी करू नये. कानाला जर जास्त ठणक असेल तर त्यांनीसुद्धा करू नये आणि ज्यांचं नाकाचं हाड वाढलं असेल त्यांनीसुद्धा करू नये आणि ज्यांचा हाय बी पी असेल त्यांनीसुद्धा करू नये. अशा प्रकारे भ्रामरीचा काय फायदा होतो हे माझ्याकडे येणाऱ्या ज्या योग साधक आहेत त्या त्यांच्या शब्दात तुम्हाला अनुभव सांगतील. नमस्कार, माझं नाव शकुंतला कोटपुडे. ताई, तुमचा कान दुखत होता, डॉक्टरकडे गेले तर काय म्हटले डॉक्टर तुम्हाला? डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागेल. कानातून पाणी येत होतं, तर मॅडमकडे आले तर कान बरा झाला. मी आता ह्या ताई योगाला आल्या माझ्याकडे. तर पूर्वी त्यांच्या कानामध्ये पाणी येत होतं, तर मी त्यांच्याकडून भ्रामरी करून घेतली. हो, भ्रामरीमुळे त्यांचं काय झालं की जे होल होतं कानामध्ये तर ते कव्हर झालं आणि कानातून पाणी येणं थांबलं. आता त्यांना अगदी 100% फरक वाटत आहे. डॉक्टरनी 3,000च्या गोळ्या दिल्या, मी त्या घेतल्या नाही. मॅडमकडे आले तर मला बरं वाटलं.